नमस्कार, मी कविता धकाते. आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल. स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर शहरात रंगपंचमीचा सण धूमधडाक्याने साजरा करण्यात आला आणि या दरम्यान पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने कुठलीही अनुचित घटना घडली नाही हे विशेष. शहरात अनेक वार्डात अबालवृद्ध तसेच तरुण मुलांनी विशेषतः महिलांनी सुद्धा रंगाची उधळण करत एकमेकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. चंद्रपूर जिल्ह्यात तापमानाचा पारा आता वाढत चालला असून 14 मार्च रोजी चंद्रपूर शहरात विदर्भातील सगळ्यात अधिक तापमान नोंदविले गेले. 41.3 सेल्सिअस अशा तापमानाची नोंद करण्यात आली. रंगपंचमी असून सुद्धा दुपारी 12 नंतर रस्ते ओस पडले होते. रंगपंचमी झाल्यानंतर अनेक तरुण हे आंघोळीसाठी धरणात किंवा तलावात आंघोळीसाठी जातात. अशाच एका प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील डोंगर खर्डा येथील धरणात 2 मावस भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुःखद घटना उघडकीस आली. होळी साजरी करण्यासाठी गेलेल्या या 2 मावस भावांसमवेत आणखी 6 युवक हे धरणात पोहायला गेले होते. यापैकी 5 जण बुडू लागले. 3 जणांना कसे तरी वाचविण्यात यश आले, परंतु या 2 मावस भावांना वाचविण्यात मात्र अपयश आले. प्रेमात वयाला बंधन नसते असं म्हणतात आणि याची प्रचिती नागपूर शहरातील लखनगंज परिसरात आली. एका 36 वर्षीय महिलेने 16 वर्षीय मुलाला फूस लावून पळून नेले. तब्बल 4 महिने हे दोघे जण बालाघाट येथे राहत होते. मुलगा हरवल्याची तक्रार त्यांच्या मातापित्याने पोलिसांना दिली. पोलीस शोध घेत होते, मात्र त्यांचा कुठे ठाव ठिकाणा लागत नव्हता. अखेरीस त्या मुलाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. त्या आधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्यांना बालाघाट येथून नागपूर येथे आणले आणि या प्रेम प्रकरणात 36 वर्षीय महिलेला पोलीस कोठडीची हवा खावी लागली. माजरी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या बंद पडलेल्या खदाणीमध्ये असलेल्या स्टोर रूम मधून केबल चोरी जाण्याच्या घटना वारंवार होत होत्या. त्यांचा छळा आता लागला असून यात महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवानच हा केबल चोरी करून त्यातील तार काढत असताना रंगेहात सापडले. या प्रकरणी 4 जवानांना अटक करण्यात आली. होळी आणि रंगपंचमी सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सर्वत्र पाळत ठेवून होते आणि या पाळतीत विरूर स्टेशन येथे एका व्यक्तीच्या घरी 35,000 रुपये किमतीची दारू साठवून ठेवल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी धाड टाकत ही दारू हस्तगत केली. विदर्भात उष्णतेचा पारा चांगलाच वाढत चालला असून हवामान खात्याने विदर्भातील 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित केला आहे. यामध्ये चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती जिल्ह्याचा समावेश आहे. या शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्याकरिता चक्क शासकीय कार्यालयाचा वापर करण्यात आल्याची धक्कादायक घटना बल्लारपूर शहरात घडली. बल्लारपूर येथील पंचायत समिती कार्यालय सुट्टीच्या दिवशी चक्क उघडे होते आणि त्यात कर्मचारी रंगपंचमी खेळत असल्याचे दृश्य नागरिकांना दिसत होते. इतर वेळी नागरिकांना ताटकळत ठेवून कार्यालयाबाहेर जाणारे हे कर्मचारी सुट्टीच्या दिवशी मात्र चक्क कार्यालय उघडून सण साजरा करत होते. चंद्रपूर वणी आणि लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात रेल्वे सेवांच्या सुविधेत वाढ करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली. या जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकावर सुविधांचा अभाव असून याचा नाहक त्रास प्रवाशांना होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली. महाराष्ट्र आणि तेलंगणा येथील सीमेवर पोडसा गावाजवळ तेलंगणाच्या पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन कारवाई करीत जड वाहनांना प्रवेशबंदी घातली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रातील जड वाहने तेलंगणा राज्यात जात असताना तेलंगणा राज्यातील रस्ते खराब होत असल्याचे आश्चर्यकारक उत्तर या प्रकरणी दिल्याने नागरिकात विशेषतः वाहतूकदारात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. पोडसा हे गाव गोंडपिंपरी तालुक्यात आहे आणि या मार्गावरील वाहतूक तब्बल 48 तासापासून बंद आहे. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.